फक्त 5 कलाकारांना घेऊन एका सुंदर चित्रपटाची निर्मिती करता येऊ शकते आणि तेच या चित्रपटातून आपल्याला पाहायला मिळतं आणि हा चित्रपट म्हणजे ओले आले. सो नमस्कार मंडळी, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या लाडक्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मराठी रिव्ह्यूवर. आणि आज आपण बघतोय एका बहुचर्चित मराठी चित्रपटाचा रिव्ह्यू. चला तर मग सुरुवात करूयात. तर मंडळी, विपुल मेहता दिग्दर्शित एक नवीन मराठी चित्रपट आलेला आहे आणि या चित्रपटाचं नाव आहे ओले आले. विपुल मेहतांबद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर त्यांचा एक गेल्या वर्षी चित्रपट आला होता कंजूस मक्खी चूस, आणि हा हिंदी सिनेमा होता. सोबतच त्यांनी गुजराती सिनेमामध्ये प्रचंड काम केलेलं आहे आणि गुजराती सिनेमांमध्ये दिग्दर्शक म्हणून ते एक नावाजलेलं नाव आहे. अजून एक जर त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर क्योंकि सास भी कभी बहू थी ही जर सिरियल आपल्याला माहिती असेल तर या सिरियलसाठी त्यांनी लिखाण देखील केलेलं आहे. तो असा दांडगा अनुभव असलेल्या दिग्दर्शकाने हा चित्रपट केलेला आहे आणि हा चित्रपट जो आहे तो गुजरातीमध्ये चाल जीवी लाईये नावाने आला होता आणि या चित्रपटाचाच मराठी रिमेक ओले आले हा सिनेमा आहे. हा चित्रपट नक्की काय तेच आता आपण पाहणार आहोत. चला तर आपण या कथेविषयी बोलूयात. या चित्रपटातील कथेविषयी सांगायचं झालं तर या चित्रपटामध्ये एक लेले कुटुंब दाखवलेले आहे आणि ते पुण्यात वास्तव्यात असतात. या लेलेंचा जो मुलगा असतो तो म्हणजे आदित्य लेले आणि त्याचे वडील जे दाखवलेले आहेत ते ओमकार लेले म्हणजेच नाना पाटेकर आणि मुलगा सिद्धार्थ चांदेकर. तसे पुण्यात राहणारे एक कुटुंब आहे आणि त्याच्यामध्ये त्यांच्यासोबत एक नोकर देखील राहत असतो. त्याचं नाव असतं बाबू आणि हे पात्र साकारलेले मकरंद अनासपुरे यांनी. आदित्य जो असतो त्याला एक लॅविश लाईफस्टाईल जगायची आवड असते. तो अर्थात एक स्वतःची कंपनी चालवत असतो आणि त्या कंपनीच्या मीटिंग्स आणि त्या सगळ्यांमध्ये तो फार व्यस्त असतो आणि त्याच्या बाबांसाठी वेळ देऊ शकत नसतो. आणि त्याचे बाबा उलट पक्षी जे असतात ते साधी राहणीमान असते त्यांची आणि त्यांची फक्त एकच इच्छा असते की त्यांच्या मुलाने त्यांच्यासोबत काही वेळ सोबत घालवावा. आदित्य जो असतो तो ध्येयवेडा असतो. आदित्यला प्रत्येक देशामध्ये आपली स्वतःची कंपनी हवी असते, त्याच्यामुळे तो त्या दिशेने प्रयत्न करत असतो. पण वडिलांसाठी वेळ देता येत नसतो आणि या सगळ्यातच त्याचे जे वडील असतात ते एक योजना आखतात आणि त्या योजनेमध्ये ते देवभूमी म्हणजेच उत्तराखंडमध्ये पळून जाण्यासाठी निघतात. आणि पळून गेल्यानंतर आदित्यला मात्र नाईलाज असतो, त्याच्यामुळे त्याला तिथे सगळ्या त्याच्या ज्या काही कामाच्या गोष्टी असतात त्या सोडून आपल्या वडिलांसोबत जावं लागतं. आणि वडिलांसोबत गेल्यानंतर तिथे त्यांना या रोड ट्रिपमध्ये एक मुलगी भेटते आणि ती असते कायरा म्हणजेच सायली संजीव. तर ती कोण असते आणि त्याच्यानंतर या सगळ्या सफरीत त्यांना जे काही अनुभव येतात ते पहिल्या भागामध्ये दाखवलेले आहेत. आणि ज्या वेळेला चित्रपट उत्तरार्धात जातो त्यावेळेला या ओमकार लेले म्हणजेच नाना पाटेकर यांचं काही गुंड अपहरण करतात आणि ते अपहरण केल्यानंतर ज्या काही गोष्टी घडतात, जी काही धमाल उडते ती या चित्रपटात उत्तरार्धात दाखवलेली आहे. अर्थातच ही मुलगी कोण असते आणि ते गुंड कोण असतात आणि ते या लेलेंनाच का घेऊन जातात, या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला पाहायच्या असतील तर हा चित्रपट तुमच्यासाठी आहे. खरं हा चित्रपट म्हणजे एक सरप्राईज पॅकेज आहे. ज्या वेळेला तुम्ही हा चित्रपटाचा ट्रेलर पाहता आणि प्रत्यक्षात चित्रपट पाहता त्यावेळेला या दोघांमधील जो काही फरक आहे, जे काही अंतर आहे ते तुम्हाला पाहायला मिळेल. हा चित्रपट खरंच एक सरप्राईज पॅकेज होतं, कारण मी ज्या वेळेला ट्रेलर पाहिला त्यावेळेला एक साधी सिंपल कथा या चित्रपटाची असेल असं वाटत असताना चित्रपट ज्या वेळेला आपण पाहतो त्यावेळेला एक वेगळ्याच विश्वात तुम्ही जाता, एक वेगळा सिनेमॅटिक अनुभव तुम्हाला या चित्रपटात पाहायला मिळेल. त्याच्यामुळे हे जे काही सरप्राईज पॅकेज आहे ना ते तुम्ही अजिबात चुकवू नका. हा सिनेमा नक्कीच थिएटरला जाऊन सिनेमागृहात जाऊन पाहण्यासारखा. चला तर आपण या पात्रांविषयी बोलूयात. या चित्रपटात जेमतेम 5 कलाकार आहेत आणि या 5 मधील सर्वात महत्त्वाचं जे पात्र आहे ते म्हणजे ओमकार लेले आणि हे साकारलेलं आहे ते आपले ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी. नानांनी इतक्या सुंदर प्रकारे त्यांचा अभिनय केलेला आहे. ओमकार म्हणून हे जे काही पात्र आहे त्यांनी जी काही विनोदी भूमिका केलेली आहे चित्रपटामध्ये, सोबतच काही गंभीर प्रसंगामध्ये विनोद निर्मिती करायची असेल त्यासाठी एक चांगला कलाकार लागतो, अनुभवी कलाकार लागतो आणि त्यासाठी नाना हे खरंच या ओमकार लेलेंच्या पात्रासाठी परफेक्ट आहेत. नानांचा अभिनय आणि त्यांनी जी काही मेहनत केलेली या पात्रासाठी ती आपल्याला हा चित्रपट बघताना नक्कीच जाणवेल. दुसरं जे महत्त्वाचं पात्र आहे या चित्रपटाचं ते म्हणजे आदित्य लेले आणि हे साकारलेलं आहे सिद्धार्थ चांदेकर यांनी. सिद्धार्थचं आपण बरेचसे चित्रपट रिसेंटली पाहिले असतील. जिम्मा 2 मध्ये देखील त्यांनी उत्कृष्ट अभिनय केलेला आहे. त्याच प्रकारचा अभिनय त्याने या चित्रपटात देखील केलेला आहे. प्रवास असलेला चित्रपट म्हणजेच एक रोड ट्रिप असलेला चित्रपट, ट्रॅव्हल फिल्म आपण म्हणू शकतो. आणि त्यामध्ये सिद्धार्थ हे जे काही कॉम्बिनेशन झालेलं आहे ना ते खरंच मराठी चित्रपटासाठी आणि विशेषतः मला पर्सनली ते आवडू लागलेलं आहे. कारण
झिम्मा पहिला असेल, दुसरा असेल, त्याच्यानंतर हा चित्रपट असेल, तर रोड ट्रिपमध्ये सिद्धार्थ शिवाय मजा नाही आहे. आणि ती का नाही आहे, तर ते त्या कलाकाराचा अभिनय आहे. सिद्धार्थ ज्या प्रकारे अभिनय करतो ते आपल्याला माहीतच आहे. या चित्रपटामध्ये देखील त्यांनी कमाल जादू केलेली आहे त्याच्या अभिनयाने. त्याचा एक जो काही वेगळेपणा आहे ना, मराठीत बरेचसे चांगले कलाकार आहेत, पण सिद्धार्थ चांदेकर लक्षात राहतो तर त्याच्या एका वेगळ्या दमदार अभिनयासाठी, आणि तोच अभिनय त्याने या चित्रपटात देखील केलेला आहे. त्याच्यामुळे हे 2 कलाकार या चित्रपटात महत्त्वाची अंग आहेत. तिसरं जे महत्त्वाचं पात्र या चित्रपटातील ते म्हणजे सायली संजीव. हिने देखील कायरा म्हणून जे काही पात्र आहे, छोटीशी भूमिका आहे पण ती देखील लक्षात राहण्यासारखी केलेली आहे. चौथं जे महत्त्वाचं पात्र आहे ते म्हणजे बाबूरावांचं जे काही पात्र केलेलं आहे ते मकरंद अनासपुरे यांनी. त्यांनी देखील कमाल कॉमेडी पंचेस मारलेले आहेत. छोटीशी भूमिका आहे पण ती देखील त्यांच्या अभिनयासाठी ते लक्षात राहतात. आणि लास्ट बट नॉट लिस्ट तन्वी आझमी यांनी काकूची भूमिका केलेली आहे. आता ती काकू कोण ते तुम्ही चित्रपटगृहात गेल्यानंतर तुम्हाला कळेल, पण त्यांनी देखील छोटीशी भूमिका दमदार अभिनयाने वठवलेली आहे. 5 कलाकारांनी मिळून हे एक कम्प्लीट पॅकेज तयार झालेलं आहे. हे चित्रपट पाहण्याचं सगळ्यात महत्त्वाचं जे कारण आहे ते म्हणजे या चित्रपटातील प्रत्येक कलाकाराचा अभिनय. विशेषतः बाप मुलाची जी काही कहाणी दाखवलेली आहे त्या बाप मुलामध्ये नाना जे आहेत ते या चित्रपटात उजवे ठरतात, आणि त्यांचा जो काही दांडगा अनुभव आहे तो या चित्रपटातून आपल्याला पाहायला मिळेल. सोबत 3ही पात्र जे काही दाखवलेले आहेत ते 3ही पात्र परस्पर विरोधी असतात, आणि त्या विरोधी पात्रांमधून कशा प्रकारे चित्रपट फुलू शकतो, त्यांच्या अभिनयातून कशा प्रकारे चित्रपटात जान टाकता येऊ शकते हे तुम्हाला हा चित्रपट पाहताना कळेल. त्याच्यामुळे अभिनय या चित्रपटातील महत्त्वाचं अंग आहे. दुसरं जे कारण आहे हे चित्रपट पाहण्याचं ते म्हणजे या चित्रपटातील संगीत आहे. या चित्रपटातील जी काही गाणी दाखवली, या चित्रपटामध्ये जेमतेम 4 ते 5 गाणी आहेत, आणि याच्यामध्ये सचिन जिगरसारखा एक मातब्बर संगीतकार जो आहे त्याने या चित्रपटाचं संगीत दिलेलं आहे. या चित्रपटामध्ये अवधूत गुप्ते, शाल्मली खोलगडे, शंकर महादेवन, रोहित राऊत यांसारख्या गायक गायिकांनी आवाज दिलेला आहे. त्याच्यामुळे झगामगा आणि फुलपाखरू ही जी 2 गाणी आहेत ती प्रभावशाली वाटतात, आणि ती मला पर्सनली आवडलेली देखील आहेत. त्याच्यामुळे रोहित राऊतचं जे फुलपाखरू आहे ते तुम्हाला देखील आवडेल. तिसरं महत्त्वाचं कारण आहे या चित्रपटाचं ते म्हणजे या चित्रपटाची कथा. चित्रपटाची कथा ही आपल्याला साधारण वाटत असली तरी पण ती मांडताना ज्या प्रकारे पटकथा दिग्दर्शक विपुल आणि जयनीश या दोघांनी या चित्रपटाची पटकथा ज्या प्रकारे गुंफलेली आहे ती खरंच पाहताना मजा येते. प्रवास वर्णनामध्ये इतका गंभीर विषय देखील मांडता येऊ शकतो का, ते या चित्रपटाच्या कथेतून आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यामुळे या चित्रपटाची कथा जी आहे ती खरंच मजबूत आहे, आणि हा चित्रपट आपल्याला कुठेही कमी वाटत नाही, कुठेही आपल्याला रेंगाळलेला आणि कंटाळवाणा वाटत नाही. जमेच्या गोष्टी. या चित्रपटाच्या जमेच्या गोष्टींबद्दल जर बोलायचं झालं तर सगळ्यात महत्त्वाची जी जमेची गोष्ट आहे ती म्हणजे या चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी. छायाचित्रण जे केलेलं आहे गुलाब नबी यांनी ते खरंच लक्षात राहतं. आपला भारत किती सुंदर आहे, आणि या सुंदर भारताला एका वेगळ्या प्रकारे देखील टिपता येऊ शकतं का, हे या सिनेमॅटोग्राफरने दाखवून दिलेलं आहे. कॅमेरा अँगल्स असतील, विशेषतः शेवटचे जे काही उत्तराखंड भागातील जे काही सीन्स दाखवलेले आहेत, केदारनाथ दाखवलेलं आहे, आणि केदारनाथमधील जो काही एक क्लायमॅक्सचा सीन जो काही शूट केलेला आहे ना तो खरंच उत्कृष्ट प्रकारे टिपला आहे, आणि त्याच्यामुळे चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी या चित्रपटामध्ये महत्त्वाची बाजू निभावते. दुसरी जी जमेची गोष्ट आहे ती म्हणजे या चित्रपटाचा क्लायमॅक्स. हा चित्रपट जो आहे तो पूर्वार्धामध्ये आपल्याला खळखळून हसवतो. एक विनोदी चित्रपट असल्याने आणि त्याच्यासोबत रोड ट्रिप दाखवल्यामुळे हा चित्रपट आपल्याला वेगळ्या दिशेने घेऊन जातो, पण त्याच प्रकारे चित्रपट जो आहे तो शेवटपर्यंत आपल्याला खुर्चीवर बसून राहण्यासाठी भाग पाडतो, आणि शेवटची जी काही 15 मिनिटं दाखवलेली आहेत ती आपल्याला वेगळ्या दिशेने विचार करायला भाग पाडतात. कारण ज्या प्रकारे विनोदातून काही गंभीर सीन्स आपल्याला दाखवलेले आहेत ते खरंच आपल्या मनाला भिडतात, आणि आपल्या डोक्यात देखील येत नसे इतक्या चांगल्या प्रकारे तो कथेच्या माध्यमातून मांडलेला आहे. त्याच्यामुळे हा चित्रपट या गोष्टीसाठी देखील लक्षात राहील. तिसरी जी महत्त्वाची गोष्ट आहे या चित्रपटाची ती म्हणजे या चित्रपटाचं दिग्दर्शन. या चित्रपटाचं दिग्दर्शन केलेले विपुल मेहता यांनी, आणि या दिग्दर्शकाने जी काही मेहनत घेतलेली आहे प्रत्येक बाजू सांभाळण्यासाठीची, या चित्रपटाची सेट्स असतील, सिनेमॅटोग्राफी असेल किंवा लोकेशन्स असतील, कलाकारांचा अभिनय असेल, तर या सगळ्या प्रत्येक बाबतीत या ओले आलेच्या टीमने जे काही काम केलेलं आहे, आणि या चित्रपटाचं जे काही नाव ठेवलेलं आहे ओले आले, तर ते का ठेवलं असेल तर ती जे काही उत्सुकता आपल्या मनात राहते ना त्यासाठी या दिग्दर्शकाला नक्कीच मार्क द्यावे लागतील. थोडक्यात सांगायचं झालं तर हा चित्रपट म्हणजे एक परिपूर्ण अशी मेजवानी आहे. बाप मुलाच्या नात्यावरती प्रकाश टाकणारे फार कमी मराठी सिनेमा असतील, पण हा सिनेमा
त्यामध्ये नक्कीच गणला जाईल. आणि हा सिनेमा जो आहे तो एक सिनेमॅटिक एक्सपिरियन्स देतो तुम्हाला. तर तुम्हाला प्रवास वर्णनं आवडत असतील आणि सोबत विनोदी चित्रपट देखील पाहायचा असेल तर हा चित्रपट त्यांच्यासाठीच आहे. नाना आणि सिद्धार्थ चांदेकर किंवा सायली संजीव ज्यांना आवडत असतील त्यांनी तर हा चित्रपट नक्कीच चुकू नका. चित्रपटाची गाणी जरा अजून प्रभावशाली झाली असती तर चित्रपट अजून वेगळ्या स्तरावर गेला असता. तर ही एक गोष्ट सोडली तर या चित्रपटामध्ये बाकीच्या गोष्टी या खरंच खूप चांगल्या आहेत. बाप मुलाच्या नात्यावरती प्रकाश टाकणारा उलटा प्रवास म्हणजे ओले आले या सिनेमाला मी देतोय 4 स्टार्स. तुम्हाला हा रिव्ह्यू कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तर तुमच्या काही सजेशन्स असतील, सूचना असतील तर त्या देखील तुम्ही मला कमेंट करू शकता. तुम्हाला जर कुठल्या गोष्टी खटकल्या असतील तर त्या देखील तुम्ही मला कमेंट करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं चॅनल मराठी रिव्ह्यूवर. मी अशाच प्रकारे सर्व भाषिक चित्रपटांचे रिव्ह्यू घेऊन येत असतो प्रत्येक आठवड्याला. या आठवड्यात खरं तर 3 मराठी चित्रपट आले आणि या 3 मराठी चित्रपटांपैकी तुम्हाला कोणता चित्रपट आवडला ते देखील तुम्ही मला सांगू शकता. आणि ओले आले हा चित्रपट जर तुम्ही पाहिला असेल तर पाहिल्यानंतर तुम्हाला कोणत्या गोष्टी आवडल्या त्या देखील तुम्ही मला नमूद करा कमेंट्समध्ये. भेटूयात अशाच प्रकारे नवीन चित्रपटाचा रिव्ह्यू घेऊन लवकरच. तोपर्यंत थँक्यू, धन्यवाद, जय महाराष्ट्र.